अरे वळाला कटवा, वळाला कटवा. विकास मंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. तसाच आहे, त्याच्यामध्ये काही केले. आपल्या बापाने हा अधिकार दिलेला आहे. कुणाच्या बापाच्या गांडीमध्ये दम नाहीये बरं का आपल्या आदिवासी समाजाला रोखण्यासाठी. आणि ते खरं तर संघटन चालवण्याची त्यांची लायकी आहे का? सगळ्यांना जय आदिवासी, जय जवाहर मित्रांनो. हिंदप्रिया ब्लॉगर यूट्यूब चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे. आज 18 ऑगस्ट आहे, तरी आज आपलं आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. गोल क्लब मैदानाच्या शेजारी इथून आंदोलन रॅलीला सुरुवात होणार आहे. तर तीच रॅली पुढं आदिवासी विकास भवन, त्याच्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यालय नाशिक येथे जाणार आहे. तरी हॉस्टेलचे विद्यार्थी वगैरे जमलेले आहेत. हे आंदोलन यासाठी आहे की आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी जो GR काढलेला आहे आदिवासी विद्यार्थ्यांबद्दल, की वयाची अट दिलेली आहे, त्यानंतर पोरांना हॉस्टेलला राहता येणार नाही. त्याचबरोबर खूप सारे पॉईंट आहेत. अजून असे पॉईंट आहेत का पोरांना त्याबद्दल कदापि म्हणजे ते मान्यच करणार नाही, नाही का. खूप सारे पॉईंट आहेत, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सविस्तर दिले जातील आणि पुढे पण तुम्हाला आंदोलनाच्या वेळी ते समजेलच, नाही का. प्रत्येकजण सांगेल त्याबद्दल मी एवढं काही सांगत नाही जास्त. आणि आदिवासी समाजावर असं पहिल्यापासून नाही का आपल्यावरती हे की आपलं स्वातंत्र्य मिळवण्या अगोदरपासून संघर्ष चालू आहे. म्हणजे 1800 काळापासून संघर्ष चालू आहे. इंग्रजांविरुद्ध संघर्ष असो किंवा आता सरकारविरुद्ध. 80 वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन, तरी पण आपल्या आदिवासी समाजाला न्याय का मिळत नाही, आपल्यात एकता का नाही. आता पण आम्ही आंदोलनाला आलो, विद्यार्थी संख्या खूप कमी आहे, नाही का. आता याबद्दल सांगायचं गेलं तर आता आपसी भेदमध्ये कोण सामाजिक नेते असतील किंवा काय असतील, कोणावरती दबाव असेल, काय आपल्याला काय सांगता येत नाही. पण प्रत्येक इथं पाहिजे होतं, जो आपल्या समाजाला लीड करतो ते बांधव पाहिजेत होते. तरी खूप विद्यार्थी कमी संख्या आहे, याबद्दल थोडंसं आम्हाला हे वाटतं. तरी आपण बघूयात. आता विद्यार्थी येऊ राहिले सुरुवातीला. तरी व्हिडिओला आपला न्यूज चॅनल कोणीच दाखवणार नाही, पण आपलं व्हिडिओ शेअर करा सगळ्यांना. मी प्रत्येक आंदोलनासाठी सहभाग घेतो यासाठी की आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा आवाज कुठेतरी दिसला पाहिजे. कोणी दाबण्याची कोणात ताकद नाही. तरी आपल्या व्हिडिओला सगळ्यांना शेअर करा आणि प्रत्येकाने स्टेटस ठेवा की आपला आवाज आदिवासी विद्यार्थ्यांचं तुमचं पण रद्द करावा आणि आदिवासी विकास मंत्री यांनी राजीनामा द्यावा. कारण की त्यांना जर ते एकदम शांत मला जरी पहिले असं वाटायचं की आदिवासी विकास मंत्री असतील, त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी काही निर्णय घेतले पाहिजे, पण ते काही चुकीचं वाटतं, नाही का. सगळ्यांनी त्यांनी निषेध केलेला आहे. आपण पण हे करूयात. तरी व्हिडिओ पूर्ण बघा. जय आदिवासी, जय जवाहर. विद्यार्थी एकजुटीचा, विद्यार्थी एकजुटीचा. माननीय आदिवासी मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. मान्य नाही, तो मान्य नाही, संविधानिक आपल्या डांगीमध्ये सांगा वळाला कटवा, आदिवासी मंत्री हटवा. हो, अरे वळाला कटवा, वळाला कटवा. 5 ऑगस्ट 2026 शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे. 2026 शासन तुगलक निर्णय रद्द झालाच पाहिजे. या सरकारचं करायचं का? द्रोणाचार्यांनी केलं तेच येत्या या 21व्या शतकामध्ये आदिवासी मंत्री महोदय, आदिवासी सचिव महोदय, आदिवासी आयुक्त महोदय या आदिवासी बांधवांना 21व्या शतकामध्ये उच्च शिक्षणापासून रोखण्याचं काम करीत आहे. म्हणून हा GR तात्काळ रद्द झाला पाहिजे. त्याचप्रमाणे जपतलाई आश्रमशाळा, तालुका धानोरा, जिल्हा गडचिरोली या ठिकाणी झालेल्या माझ्या आदिवासी विद्यार्थी बालकांना आपल्या सर्वांच्या वतीने सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि त्या बालकांच्या वारसांना भरघोस अशी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक भौतिक सुविधा त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे. त्यासाठी आपण सर्व महाराष्ट्र राज्याच्या विविध ठिकाणाहून आलेले आहात. त्या सर्व विद्यार्थी बांधवांचं, या सर्व संघटनेचे इथं जे काही उपोषण करत आहे, सोनूभाऊ गायकवाड, आमरण उपोषण करणारे सुदामजी भोये साहेब, त्याचप्रमाणे डाकरे साहेब, रोजंदारी कर्मचारी संघटनेचे ललितजी चौधरी, त्याचप्रमाणे सर्व आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी, या सर्वांना, तमाम आदिवासी बांधवांना, आदिवासी समुदाय, बहुजन आदिवासी संघटनेच्या वतीनं आपणास जय जोहार करतो. आणि आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे, 2026चा शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. ऑगस्ट 2026चा शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. प्राध्यापक अशोक उईकेंनी राजीनामा दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे. विकास मंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. 5 ऑगस्टला निघालेला GR रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. या मंत्र्यांचं करायचं काय? काही लोक
तर जे आदिवासी मित्रांनो, आपण आता आंदोलनाच्या जिथून सुरुवात होईल तिथं पोहोचलेलो आहे आणि आताच आपण विद्यार्थी प्रतिनिधी प्रशांत गावंडे यांना विचारू की या आंदोलनाबद्दल आणि पुढची माहिती ते देतील थोड्याच वेळात. तर प्रशांत, तू काय म्हणशील आजच्या आंदोलनाबद्दल आणि आंदोलन का काढलेलं आहे त्याबद्दल सविस्तर आपल्या विद्यार्थ्यांना आणि जनतेला सांग. आजचं आंदोलन खरी तर जो 5 ऑगस्टला महाराष्ट्र शासनाने एक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक जी.आर. काढला, त्याच्यामध्ये मूलभूत अधिकार जे संविधान दिले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यावर गदा आणण्याचं काम केलं. ते केलं तर केल्यासोबत साधं पत्र द्यायचं सुद्धा अधिकार ठेवलं नाही. याच्याने जे काही संविधानाने दिलेले अधिकार आहेत, जे आळा आला, विद्यार्थ्यांनी एवढा आक्रोश केला. आज पुण्यामध्ये आंदोलन चालू आहे, संगमनेरमध्ये आंदोलन चालू आहे, धुळेमध्ये चालू आहे, नागपूरला मोठं आंदोलन चालू आहे आणि त्याच धर्तीवर सगळे झालं. जे मिनी मंत्रालय म्हणतात आदिवासी विकास विभाग आयुक्तालय, त्याच्यावरती आज आम्ही आंदोलनाचं नियोजन केलं होतं. पण आज पोलीस प्रशासनाने इथं आम्हाला कसल्याही प्रकारे तिथं परवानगी काढूनसुद्धा काही मंत्र्यांचे, काही अधिकाऱ्यांचं ऐकून दबाव टाकला जातो आहे. आणि विशेष सांगायचं झालं तर जे काही गृहपाल आहेत त्यांना फोन करून एक विशिष्ट व्यक्ती दम देतो की तुम्ही कसल्याही प्रकारे विद्यार्थ्यांना पाठवले किंवा विद्यार्थी तिथे गेले तर तुमच्यावर चौकशाला आहो, तुम्हाला निलंबित करू, आणि अधिकारी लोकसुद्धा दबाव देत आहेत. तर त्यांना एकच सांगणे, जे भाषेत तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना दम देणार तेच भाषेत तुम्हाला उत्तर लवकरात लवकर भेटेल, याची दक्षता घ्यावी. तरी आपलेच विद्यार्थी आपल्याच हक्कासाठी लढायला येत नाही, तर खूप कमी गर्दी आहे. आम्ही आज पहिलंच असं आंदोलन की बुवा खूप कमी गर्दी दिसते आणि हळूहळू आता गर्दी जमते. तरी बघूयात पुढं काय होईल. आणि प्रशांत, 5 मुद्दे सांगे आपण आंदोलन काढलेलं त्याबद्दल. क्या आदिवासी विकास मंत्री अशोक उनके यांनी जी.आर. बद्दल थोडंसे आपल्याला सांगून देत. हां, तर पहिल्यांदा बघितलंच आपल्या शिक्षणावरती आळा घातला, वयाची अट लावली आणि तर मगाशी तुम्हाला सांगितलं. तर पहिला मुद्दा तर जे आदिवासी विकास मंत्री यांनी राजीनामा द्यावा. राजीनामा का द्यावा, तर काहीतरी अकाउंटेबिलिटी आहे. आपल्याला माहीत आहे गडचिरोलीत 3 निष्पाप मुलीचा मृत्यू झाला. मृत्यू का बरं झाला, तर सर्पदंशाने. तर सर्पदंश होत नंतर विद्यार्थी माहीत होतं, नंतर कळतं की ती आश्रमशाळेची अवस्था काय होती. म्हणजे अप्पर आयुक्त प्रकल्प अधिकारी काय झोपे होते का, पिठांवर त्यांचं चाललं होतं का, सगळ्या गोष्टीला यांची तपासणी यंत्रणा काय करतात आदिवासी विकास विभागाच्या. कारण आजच्या लगत आपण खूप साऱ्या आश्रमशाळा बघितल्या असेल, एवढी अनुदानित आश्रमशाळेची भद्री अवस्था आहे आणि शासकीय यांची पण, का त्याला सांगायला पण लाज वाटते आम्हाला. तर तो एक मुद्दा होता. जी.आरचा मुद्दा होता. मागील 2 वर्षात 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे दिवसाला एक विद्यार्थी मरतोय. हे बघून तरी आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. काहीतरी लाज वाटू दे तुम्हाला का आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू होत आहेत आणि तुम्ही कसल्याही प्रकारे त्याला लक्ष घालत नाही. असे अनेक मुद्दे आहेत. सेंट्रल किचनचा पण विषय मागं तुम्हाला माहीत आहे की विषबाधा झाली आणि आजकाल त्याला क्लीन चिट देऊन टाकली. अशा अनेक बाबी घेऊन आम्ही आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला आलो आहे आणि त्यांनी दिला नाही. तर आज जनसागर थोडा कमी दिसतोय, तरी सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी इथे येऊन मोठा जनसागरने मोठं आंदोलन उभं राहील. नाशिक आपले आदिवासी विकास एक मिनिट सर. हां बोला. इकडनं जवळ पडला नाही, इकडनं आपण बंदोबस्त लावलेला आहे. या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय, आदिवासी विकास मंत्र्याचा राजीनामा, आदिवासी विकास मंत्र्याचा राजीनामा, आदिवासी विकास मंत्र्याचा राजीनामा. तरी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे इथून. आदिवासी सचिव महोदय, तुम होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ. तरी मोर्चाला सुरुवात झालेली आहे. आपण गोल्ड क्लब येथून निघालेलो आहे आणि आता पुढं जाऊयात जिल्हाधिकाऱ्यालय किंवा आदिवासी विकास भवनला जाऊयात. अजून ठरलेलं नाही, पुढं जाऊन समजेल. झालंच पाहिजे.
भारतीय संविधान जिंदाबाद आदिवासी विद्यार्थी एकता जिंदाबाद आदिवासी नारी शक्ती जिंदाबाद प्राध्यापक अशोक कोईकेंचा राजीनामा झालाच पाहिजे किचन रद्द झालंच पाहिजे इथपर्यंत तुम्ही संविधानाच्या पुढे गेल्या कसे? 43 पर्यंत आपल्याला आहे ना शिकण्याची संधी, नोकरी लागण्याची संधी आहे ना, मग तुम्ही 26 पर्यंत केल्या कसे? म्हणजे आमचे जंगल नष्ट केले. तुम्ही शिक्षणावर पण घात घातला. 2025 आणि 2026 नीट लक्ष द्या. आश्रम शाळेमध्ये आपल्या लहान पोरांची मरण्याची संख्या 600 पर्यंत गेली. काय बोलतो? 600 पर्यंत ही मरण्याची संख्या गेली. मग आता मला काय म्हणायचंय, याच्या आधी सेंटर जर तुम्ही सगळ्यांकडून आमची पिळवणूक करत असाल तर मग आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल. माझं फक्त पोटतिडकीने हेच सांगायचंय, या आंदोलनामध्ये तुम्ही सर्व सहभागी झालेले, पण एक विचार करा का शासन कुठल्या प्रकारे आपल्यावर आंदोलन किंवा अतिक्रमण करतंय. माझी हात जोडून विनंती आहे, जोपर्यंत आयुक्त मॅडम आपल्याशी संपर्क किंवा आपल्याशी बोलत नाही तोपर्यंत आपण कोणी इथून उठायचं नाहीये. जर सरकार कोणता पण नाही करते तर आदिवासीवरती काबर करते, दुसऱ्या समाजावरती काबर नाही करते, कारण की आम्ही आदिवासी शांत आहे म्हणून का. जर आदिवासी तापला तर काही थांबणार नाही, एवढंच बोलतो. विकास मंत्र्याचा राजीनामा आणि 5 ऑगस्टला निघालेला GR आहे, या संदर्भात म्हणजे आपल्याला तो GR रद्द करायचा आहे आणि आदिवासी विकास मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा आहे. त्यानंतर सेंटर किचनचा जेवणाचा विषय आता दादांनी सांगितला. सेंटर किचनच्या जेवणामुळं अमरावतीमध्ये 70 ते 80 मुलांना विषबाधा झाली आणि विषबाधा होऊन ते मुलं हॉस्पिटलमध्ये होते. तरी हे म्हणतात की सेंटर किचनचं जेवण हे अतिशय सुंदर आहे. आपण जर बघितलं शाळांच्या जर विजिट जर केल्या तर त्यामध्ये जवळजवळ 80-90% मुलं हे कुपोषित आहे. मग कशामुळे हे म्हणतात की सेंटर किचनचं जेवण अतिशय चांगलं आहे? या सगळ्या गोष्टींचा म्हणजे आदिवासी समाजाच्या मुलांना शिकून द्यायचं नाही. आदिवासी समाज आहे त्याच जागेवर राहिला पाहिजे. म्हणजे तो पूर्वी जसा होता त्याला तसंच ठेवायचं आहे, त्याला वरती जाऊन द्यायचं नाही. परंतु आता हे सगळे आताचे या पुढच्या पिढीचं जो हे आहे म्हणजे तुम्ही विद्यार्थी जे आहे तुम्ही शिकायचं सवरायचं, कारण की हा संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे, आपल्या बापाने हा अधिकार दिलेला आहे. कुणाच्या बापाच्या गांडीमध्ये दम नाहीये बरं का आपल्या आदिवासी समाजाला रोखण्यासाठी. आणि ज्याच्या गांडीत दम असेल ना त्याने डायरेक्ट येऊन संगीताकडे यायला. संगीता ताई तुम आगे बढ़ो, संगीता ताई तुम आगे बढ़ो. आदिवासी समाजाचा विषय येतो त्या टायमाला हे कुठल्या वेळामध्ये घुसून बसत्या म्हणजे गेंड्याचं कातड्याचं सरकार तिकडं घुसून बसतं आणि तिकडं दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे पुढे पाठवून देत्या. परंतु आम्ही इथं ॲम्ब्युलन्स आलेली आहे आणि लगेचच रस्ता देतोय. छोटी क्रिकेट दी है और अभी आपको 26 साल बोल रहे हैं. ए, गाड़ी लाओ ना रे. आदिवासी भावांनो, जे गावाकडे मोठे जे जागतिक आदिवासी दिन येतात आणि ते रिस्ट काढतात ते त्यांना लाज वाटली पाहिजे. मित्रांनो, आपला आदिवासी समाज रस्त्यावरती आला, तुम्ही तिकडे घरी बसले, लाज वाटली पाहिजे तुम्हाला फक्त रीलच काढायला व्यवस्थित वाटतं मित्रांनो. असं समाजासाठी लढायला नाही बरं वाटत. त्याच्यामुळे स्वतःला लाज वाटली पाहिजे, स्वतःनी ब्लॉक करून घ्यावा स्वतःला. तरी आदिवासी दिनाच्या दिवशी मोकार गर्दी करून टाकत पोरं नाही.
आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्हा आदिवासी आहे, तरी तिथे कोणत्या जातीला काही बोलत नाही, कोणत्या धर्माचा अपमान करत नाही, सर्व जातींना सर्व धर्मांना सन्मान देतात. पण आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आमच्याच आदिवासी लोकांना त्रास देतात. पण जे संघटन चालवत आहे काही लोक, आता काही संघटनवाले आहेत ते येतात, ते आलेले आहे सागरदादा, पण काही लोक अजूनपर्यंत आले नाही आहे. 1 लाख 2 लाखची बँड बुकिंग करतात, पण आज समाजाला टाईम देत नाही आहे. खरं तर त्यांना काय सांगायचं आहे तुम्हीच सांगा. आता ते खरं तर संघटन चालवण्याची त्यांची लायकी आहे का? मग का चालवत आहे ते? यायला पाहिजे ना इथे. सर्वांनी एवढीच विनंती आहे की सर्वांनी इथे जोपर्यंत आपले शेअर रद्द होईल नाही तोपर्यंत इथे थांबा. मी पण इथेच थांबणार आहे. मी एक सामान्य विद्यार्थी आहे. आपकी जय आदिवासी. तरी मित्रांनो, आंदोलन हे अजून चालूच आहे. तरी पुढं काय होतं आणि आंदोलनाची पुढची दिशा काय ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत लवकरच कळेल. तरी व्हिडिओला आपलं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्रत्येक आदिवासी बांधवापर्यंत, आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. पुढे आपल्या JR बद्दल काय होईल मी तो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला टाकेन. आणि परत पुन्हा आंदोलनाचा जर एल्गार मोर्चा आला तर सगळ्यांनी एकत्र या, एवढंच मी संदेश देतो. आपली आदिवासी एकता दाखवून द्या.